मनुष्य जीव एवढा अज्ञानाने भरभटलेला आहे, एवढा अज्ञानाने. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना, हा जो मोह लावून धरला ना तू, हा मोहच तुझ्या दुःखाला कारणीभूत ठरणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत जर काय असेल तर तो मोह आहे, मीपणा, माझेपणा. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, जगतामध्ये दुःखच नाही, कारण तू अंश देवाचा आहे आणि तू इथं दुःख भोगायला आलाच नाही. पण परिणाम काय झाला? मोह धरला, तू मीपणा धरला, माझेपणा धरला आणि त्याचा परिणाम तो दुःखभूत झाला. नाही तर तू मुक्तच होता. मुक्त होता पारी बळ झालं बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला मुक्त होता पारी बळ झालं बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ. केवनिया छंद माझे माझे, केवनिया छंद माझे माझे, मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, हा मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, हा मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ, मुक्त होता पारी बळ झाला बघ. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना, अरे जन्माला आल्यानंतर सगळे मुक्तच असतात, पण मोह तयार होतो, मीपणा तयार येतो, माझेपणा येतो आणि त्याच्यामुळे दुःखाला कारणीभूत ठरतो. तुम्ही घरी गेल्यानंतर एक परीक्षा घ्या. आपल्या घरामध्ये जर बाळ असेल ना, बाळ लहान 2 महिन्याचं 3 महिन्याचं, परीक्षा घ्या तुमच्या तुम्हीच. त्याच्या बोटामध्ये 2 ग्रामची सोन्याची अंगठी घाला आणि 2 दिवसांनी काढून घ्या किंवा लगेच काढा. हसणारही नाही आणि काढून घेतल्यावर रडणार पण नाही. तीच अंगठी घ्या आणि जावयाच्या बोटात घाला. काय करा? जावयाच्या 8 दिवस ठेवा आणि 8 दिवसानंतर काढून घ्या. आहे का नाही फरक? कारण ते बाळ मुक्त असतं, त्याला सोन्याबद्दल ममत्व, माझेपणा, मीपणा नसतो. जसं जसं हळूहळू मोठं होत चालतं ना, आई काय करते? त्याच्या मनावर ते बिंब होते. बाळा, हे तुझे पप्पा, बाळा हे तुझे आजोबा, बाळा ही तुझी आजी, हे तुझे काका, ही तुझी काकी, हे तुझे मामा, ही तुझी मामी, आणि हे तुझं माझं त्याच्या मनावरती बिंबवता हळूहळू ते मोठं होतं. मग तुझा आजा गेला का त्याला दुःख होतं. माणसं मरती नाही का बाकीचे, पण तुझा गेल्यानंतर दुःख. इतरांचं काही हो. करोनामध्ये किती माणसं मेली, दुःख नाही, पण आपलं गेल्यानंतर दुःख. तो मोह घालवण्याकरता शास्त्रामध्ये एकमेव साधन आहे ज्ञान. ते ज्ञान भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तसं जाऊ शकत नाही. जसा अंधार सूर्य उदय झाल्याशिवाय अंधार जात नाही, तसा ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय अज्ञानाचा अंधार जाऊ शकत नाही. आणि तो अज्ञान आहे.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा मोह घालवण्याकरता जो उपदेश केला तो गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून अशोचान शोचस्त्वम प्रज्ञावादंशे वाससे गता सुन गता सुंच नानो शोचंती पंडिता या श्लोकापासून अर्जुनाला जो उपदेश केला तो थेट शेवटपर्यंत अर्जुनाला उपदेश केला. अर्जुनाचा मोह घालवला. त्याचा उपदेश उद्यापासून आपल्याला बघायचा आहे. आज या ठिकाणी सविला पूर्णविराम. भजन होईल. भजन झाल्यानंतर आरती होईल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरे हरे 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 बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. वारकरी सांप्रदायिक कीर्तन, प्रवचन, कथा, भजन, चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.